ब्रेकनंतर आपलं स्वागत। काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना मुंबईच्या कुर्ला इथल्या भारत कोल कंपाऊंड परिसरातील 30 ते 35 गाळे महापालिकेकडून कारवाई करत तोडण्यात आलेत। या कारवाईनंतर आता स्थानिकांकडून रोष व्यक्त होतोय। पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। ही आहे मुंबईच्या कुर्ला परिसरातील भारत कोल कंपाऊंड मधील जागा। ही सर्व जागा खाजगी मालकीची आहे, पण ही जमीन बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने हडपण्याचा प्रकार घडल्याचा आरोप झालाय। भारत कोल कंपाऊंड मधील जसुभाई मनुभाई पटेल हे मूळ मालक होते। त्यांचं निधन झाल्यानंतर आरसी डेव्हलपर्सच्या पृथ्वी चौहान यानं ही जमीन बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने आई राणी राजाराम हिच्या नावावर करून घेतली। गेल्या 50 ते 60 वर्षांपासून अगदी 3-4 पिढ्या उलटूनही अनेक जण याच कंपाऊंड मध्ये आपला व्यवसाय करतायत। या जागेवर आता गगनचुंबी टॉवर आणि व्यावसायिक गाळे बांधण्याचा डाव आखला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। स्थानिक आमदार हे पृथ्वी चौहान यांचे भागीदार असल्याचा कामगार आणि रहिवाशांनी आरोप केलाय। अभी जो फैक्ट्री डिमोलिश हुए तो सब लोग बेरोजगार हो गए। उनको हम लोग ने बैठ के 5 महीना 4 महीना पगार भी दिया है, बट हम लोग की भी एक लिमिटेशन आ जाती है। सो बहुत बुरा हो रहा है हमारे साथ, मतलब कोई जस्टिस नहीं दे रहा है। और हम लोग हाई कोर्ट से लेके सुप्रीम कोर्ट से लेके हर एक दरवाजे पे जाके आए हैं, बट कोई हमारी कुछ सुन नहीं रहा है। 10 से 12 हजार लोगों को बेरोजगार करने के लिए, और कितनी माँ बहनें यहाँ पे हैं जिनका घर है यहाँ पे, उनको बेघर करने के लिए ये इस सरकार की साजिश है कि ये क्या है। हम तो यहाँ पे न्याय के लिए बैठे हैं, लेकिन हमारी कोई सुन रहा नहीं। ये सरकार तो कोर्ट की भी नहीं सुन रही है। कोर्ट का जजमेंट आ चुका है, हाई कोर्ट का जजमेंट आ चुका है और सुप्रीम कोर्ट का जजमेंट आ चुका है, तभी भी किसी की सुनवाई नहीं है यहाँ पे। तो हम सिर्फ ये चैनल के माध्यम से ये चाहते हैं कि हमें इंसाफ दे। इथल्या गाळे मालकांकडे 1961 पासूनच्या सर्व नोंदी आणि कागदपत्र उपलब्ध आहेत। सध्या 5000हून अधिक कामगारांचा रोजगार या कारवाईमुळे बंद झालाय। त्यांचं घर आता कसं चालणार असा सध्या गंभीर प्रश्न आहे। सध्या पालिकेनं या कंपाऊंड मधल्या अर्ध्याहून अधिक गाळ्यांवर तोडक कारवाई केली असून न्याय मिळावा यासाठी स्थानिकांनी आता कोर्टात धाव घेतली आहे। ह्याच्या पुढे माझं एक दुकान आहे, पानाचं शॉप, ते तुटून 8 महिने झालेत। माझे मिस्टर वारून 15 वर्ष झाली, कारण की तेव्हापासून मी लहानपणापासूनच त्या दुकानावरच माझा धंदा चालत होता आणि त्या दुकानामुळेच मी माझ्या मुलांना घर चालवत होते आणि 3 मुलं मी मोठी केली। आता मी कशी राहणार? आता मी लोकांची कामं करायला जाणार, मी आता 3 घरची कामं करणार। ती माझी एक रोजी होती, ती रोजी त्या लोकांनी माझी छिनली आहे, मग त्याचा हक मला पाहिजे। मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि उपायुक्त नितीन कांबळे यांच्या उपस्थितीत या प्रकरणी बैठकही पार पडली होती। अश्विनी भिडे यांनी या भागाला भेट दिल्यानंतर कारवाई न करण्याचे आदेशही देण्यात आलेले होते, परंतु चहल आणि भिडे यांची बदली होताच उपायुक्त नितीन कांबळे, एल वॉर्डचे उपायुक्त देविदास क्षीरसागर, सहाय्यक आयुक्त धनाजी हिरलेकर, सहाय्यक अभियंता सागर करपे यांनी या गाळ्यांवर कारवाई केल्याचा आरोप होतोय। 2023 मध्ये अधिवेशन काळात नाना पटोले यांनी या भारत कोल कंपाऊंडच्या संदर्भात आवाज उठवलेला होता। इथल्या सर्व कामगारांना न्याय मिळावा आणि पालिका अधिकारी, पोलीस, स्थानिक आमदार, बिल्डर यांच्यावर शासनानं कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली होती। उद्योगभर करून ती जागा बिल्डरला देण्याचा कट सुरू केलेला अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे जवळपास 4 ते 5 हजार कामगारांना त्या ठिकाणी मोर्चा काढावा लागला अध्यक्ष महाराज, आणि त्यांचा उदरनिर्वाह आणि त्यांचा रोजगारच उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महाराज, आपल्या वतीनं मी शासनाला विनंती करतो की तातडीनं याच्यामध्ये शासनाने लक्ष घालावं आणि ज्या लोकांचे रोजगारच उद्ध्वस्त केले जात असतील तर तातडीनं त्याला थांबवलं पाहिजे। या सगळ्या प्रकरणी आता पालिका आणि इतर यंत्रणा नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।